धर्माचं रक्षण हे खरंच प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि केवळ प्रत्येकाने नुसतं म्हणून उपयोगाचं नाही, तर ते धर्मरक्षणासाठी आपण सज्ज झालो पाहिजे. त्यासाठी त्यांनीही उपाय जो सांगितला, अगदी समर्थ रामदास स्वामींपासून जे काही सुरुवात झाली, ते व्यायाम करून आपलं शरीर बलदंड करा. कुठल्याही आक्रमणाला आपण आक्रमणानेच उत्तर दिलं पाहिजे. तिथं एका गालावर मारलं म्हणून दुसरा गाल पुढे करून उपयोगाचं नाही, तर एक मारले तर दोन देईल ही हिंमत तुमच्यात असेल तरच आपण हे करू शकतो. आणि ही जी गोष्ट आहे ही फक्त बोलून न दाखवता आपल्या आचरणात आणलेले आजच्या पिढीचे अतिशय लोकप्रिय, अतिशय ह्या तरुणांमध्ये ज्यांची लोकप्रियता आहे असे श्री कालीपुत्र कालीचरण महाराज, की ज्यांनी अनेक गोष्टींमध्ये कॉन्ट्रावर्सी त्यांच्या बाबतीत तयार झाली, पण ते करत असताना कुठेही न डगमगता जे सत्य आहे आणि ज्याच्यामुळं आपल्या समाजाचं रक्षण होईल, समाजाच्या तरुणांनी आपण स्वतः कसं आक्रमक झालं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण स्वतःच्या आचरणातून देणारे कालीचरण महाराज आज आपल्या इथं उपस्थित आहे. अतिशय म्हणजे खरं तर आपल्या तरुणांना एक प्रेरणा सगळ्यांना मिळावी, म्हणजे मी अजून तरुण समजतो म्हणून म्हटलं मी तुम्हाला, तर ती प्रेरणा मिळावी आणि त्या प्रेरणेतनं खऱ्या अर्थाने हिंदू धर्म जागृत व्हावा. नुसता जागृत नाही तर ज्या देवदेवतांच्या हातामधली जी शस्त्र आहेत त्याचं कारण काय आहे हे समजून घेऊन तीच आक्रमकता आपल्यामध्ये येऊन ती दैवी ताकद आपण निर्माण करावी, अशा विचारांचे हे कालीचरण महाराज यांना मी आपले मनोगत व्यक्त करायला सांगतो. म्हणा एकदा ओम काली. मंचासीन शंकराचार्यजी महाराज, काका महाराज, पराग महाराज, जोशी महाराज, माझ्यासमोर उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमी बंधू भगिनी, तुम्हा सगळ्यांना माझा हृदयपूर्वक ओम काली. जय श्रीराम. गणपती बाप्पांचा यज्ञ, देवीचा यज्ञ, शंकराचा यज्ञ, रुद्रयाग, हा याग, तो याग, फलाना याग, भेटलाना याग, अनेक प्रकारचे यज्ञ आपण करत असतो. पुष्कळ जणांचं असं वाटत असतं की यज्ञ म्हणजे पदार्थ जाळणं आहे. हिंदू लोक लगा जाळांचं, गरिबांना नाही खाऊ घालतो, जाळून टाकतात पदार्थ, असं पुष्कळांना वाटत असेल. पण याच्या मागचं सायन्स आपण जर जाणून घेतलं तर आपण रोजच होम हवन करणं सुरू करून टाकू, याच्यात काही संशय नाही. भले इतकं विधिविधानपूर्वक नव्हे, याच्यात मोठं कर्मकांड वापरले जाते, विस्तृत कर्मकांड असतात मोठ्या यज्ञांमध्ये. पण आपल्याला जर भरपूर पैसे पाहिजे, आध्यात्मिक सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या, मी भौतिक सांगितलं, मी भौतिक सांगितलं, सगळ्यांनी आध्यात्मिक उन्नतीचं सांगितलं. मला मोठी हौस महाराज, पैशाबद्दलच सांगतो मी सगळीकडे. पैसे भरपूर कसे भेटतील? कारण काय, जे धार्मिक लोक श्रीमंत असतात त्यांच्याच मान्यता टिकतात, त्यांच्याच भावना टिकतात, त्यांच्याच धारणा टिकतात, त्यांच्यासाठी तो राष्ट्र घोषित होतो ज्यांच्याकडे संपत्ती आहे. गरीब लोकांना सगळेजण शोषण करतील. श्रीमंतांचं शोषण होताना कधी तुम्ही ऐकलं नसेल, पण देवही श्रीमंताच्याच घरी जन्मातील महाराज. भगवान राम राजाच्या घरी, भगवान श्रीकृष्ण राजाच्या घरी, भगवान बुद्ध राजाच्या घरी, भगवान महावीर राजाच्या घरी, छत्रपती शिवाजी महाराज राजाच्या घरी. तर गरीबाच्या घरी कोणी जाणार आहे? तिथं महालक्ष्मी, तिथं नारायण. रिअल फॅक्ट आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण गरीब राहून उपाशी राहून देव करू, भूखे भजन न हो गोपाला, ले तेरी कंठी और ये माला. उपाशी उपवास ते करू शकतात ज्यांना माहित असते नवरात्रीचे 9 दिवस उपाशी राहिल्यावर जेवायला भेटणार आहे. ते उपाशी नाही राहू शकत ज्यांना माहित आहे उद्या खायला भेटणार नाही, म्हणून पहिले कामाला जा. रिअल फॅक्ट आहे या गोष्टी. म्हणून मंदिर बांधण्यासाठी पैसे पाहिजे, गौरक्षण करण्यासाठी पैसे पाहिजे. या होमाला 2-4 लाख रुपये, 5 लाख रुपये लागले असतील असं वाटते, जास्त असतील काही सांगता येत नाही. तर बिना पैशाचं तुम बिना यज्ञ न होवे, वस्त्र न कोई पाता, खान पान सब वैभव तुमसे ही आता. ओम जय लक्ष्मी माता.
पण महालक्ष्मीच्या कृपेशिवाय तुम्ही काही सुखी होऊ शकत नाही. महालक्ष्मीची कृपा महासरस्वतीच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. आणि महासरस्वतीची कृपा त्या बलवान शरीरात राहील जे शरीर बलवान महाकालीच्या कृपेनं झालेलं आहे. म्हणून महासरस्वतीचा आधार जे शरीर म्हणजे मस्तिष्क ते महाकालीच्या कृपेनं, त्याच्यातलं ज्ञान महासरस्वतीची कृपा, चांगलं शरीर, बलिष्ठता आणि बुद्धिमत्ता, ज्ञान याच्या जोरावर प्राप्त केलेलं महालक्ष्मीचं वैभव, यामुळे आपण मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. विवेकानंद गेले त्या विदेशात, तिथले लोक म्हणे इथं कशाला ज्ञान सांगायला आले तुम्ही, तिथंच जा ना तुमच्या देशात सांगायला. विवेकानंद म्हणाले त्यांना काय सांगू मी, कमवान खा. त्यांची कंडिशनच खराब आहे. ज्ञान तुम्हाला सांगण्यासाठी आलेलं आहे, कारण की तुम्ही बसून भजन करू शकता. ज्याच्याजवळ पैसे भरपूर आहे तो बसून करू शकतो भजन. आता तो करत नाही हे गोष्ट निराळी. पण सगळ्यात सुविधा कोणाला आहे सगळ्यात जास्त भजन करण्याची? जो सॉलिड आहे, ज्याच्याजवळ पैसे कमवण्याचं उद्याचं टेन्शन नाही. उद्याचं ज्याला काळजी नाही खाण्याची, तो चांगलं व्यवस्थित भजन करू शकेल. म्हणून तुम्ही जर श्रीमंत झाले तर राष्ट्र श्रीमंत होईल. भारत माता स्वर्णभूमी अर्थात सोन्याची चिडिया का होती? कारण की सगळे श्रीमंत होते भाई. धर्ममंचावरून महालक्ष्मीची मोठी निंदा करण्यात आली. नारायणाच्या नादी लागा, लक्ष्मीच्या नादी लागू नका, नारायणाच्या नादी लागा, लक्ष्मीच्या नादी लागू नका. पण सारे एकारचोट झालेले काय, देश गरीब झाला. काही सामान्य गोष्ट आहे काय राष्ट्र गरीब होणे? सन्मानाची गोष्ट नाही. राष्ट्र गरीब कसा होईल? आपण महालक्ष्मीची निंदा करतो. ज्या गोष्टीची निंदा करतो ते आपल्यापासून दूर जाणार. म्हणून संपत्ती प्राप्तीचं मी तुम्हाला सायन्स सांगतो. यशुची प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम सुक्तम पंचदशर्कंच श्रीकाम सततं जपेत. ज्याला पैशाची हौस आहे, जुहुयादाज्यमन्वहम, त्यानं तुपाचा होम करत राहावा. वेदांची ऑर्डर आहे. पण तुम्ही वेदाज्ञा पाळणार नाही तर भिकार तोड होसाल. श्रीमंत व्हायची गोष्ट. यज्ञ केल्यानं व्यक्ती निसंशय श्रीमंत होईल. कसं? 33 कोटी देवता म्हणजे 33 श्रेणीचे देवता, त्यांना आपण 2 श्रेणींमध्ये भागू, जीवकोटी आणि ईश्वर कोटी. ईश्वर कोटी देवता शिव, विष्णू, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, गायत्री, सावित्री, ब्राह्मी, वैष्णवी, शांभवी, नारसिंही, चामुंडा. ईश्वर कोटी देवता. जीव कोटी देवता इंद्रापासून खालचे सगळेच्या सगळे स्वर्गात राहतात. जीव कोटी. माणसंच खूप फार पुण्यशाली होतात, तेच देवता बनतात. स्वर्गात गेला म्हणजे तो का माणूस राहिला? स्वर्गात मेल्यावर सुखायला लावतो आपण स्वर्गीय. सगळे जातीची काही गॅरंटी नाही बरोबर, पण त्याला लावतात. आता कुठेही जाव, तो एखाद्याला नरकात जाव तरी स्वर्गीय. मग माहित नाही कुठे गेला नारकी कसं म्हणा, किती मोठा पापी मरवल्या जातात, स्वर्गीयच लावतात. स्वर्गात गेला समजा आपण इथं मेलो पण आफ्रिकेत जन्माला आलो तर आपण निगृत होणार आहोत. आपण काय असे दिसणार नाही, आपण ते तसेच दिसणार आहोत. मोठे मोठे नाक, काळा काळा एकदम लंबा कावळा. आता इथं आपण मेलो आणि तिथं चाळणामध्ये पैदा झालो, डुमणे डामनेले कसे चपट्या नाकाचे, म्हणजे असं आपण असंच दिसणार आहोत. आपण जिथं जाऊ तिथल्यासारखं दिसणार, ते होणार. मग आपण मेल्यावर पितृ लोकात गेलं तर आपण मनुष्य नाही राहणार ना, पितृ होणार, पित्र होणार. भूतप्रेत लोकात गेलो तर आपण ते पिशाच्च होणार. यक्ष गंधर्व किन्नर लाग लोकात गेलं तर ते होणार. स्वर्गात गेला म्हणजे देवता होणार. मनुष्यच मेल्यावर महापुण्यशाली जे लोक असतात ते देवता बनतात. पण त्याच्यात जे ऍडमिनिस्ट्रेशन असते मोठं, दिक्पाल, क्षत्रपाल यांच्यात ओढ असते. तुम्ही ऐकलं असेल इंद्र भगवान तपस्येत विघ्न घालून राहिले, अशा काही गोष्टी ऐकल्या असेल ना. कशा घालून राहिले? काम ना कथा तो काही करणार आहे का तुमचं? भीती वाटते हो, खुर्ची नाही. इंद्र पद आहे, पद आहे राजा देवतांचा. भीती वाटते आपलं पद ना हे सगळ्या जाऊन, मग ते विघ्न टाकतील. खूप उग्र तपस. सामान्य टोचक टाचक उपासनेत नाही. कोणी म्हणेल की माझी उपासनेत विघ्न टाकून झाला आहे, एवढी त्यांची उपासना चालू.
उग्र उपाचरण तपाचरण होऊन राहिलं जन्मजन्मीचं, तेव्हा भीती वाटते की देवता मागून ना घ्यावं इंद्रासन दे. त्या देवतेनं म्हटलं होतं, देवता म्हणजे कोणती जीवकोटी देवता नाही देऊ शकत इंद्रासन. ईश्वर कोटी देवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, गायत्री, सावित्री, ब्राह्मी, वैष्णवी, शिव, विष्णू हे इंद्रपद देऊ शकतात. जीवकोटी आता ते तर सत्तेवर आहेत, ते स्वतःची खुर्ची कशाला देणार आहेत तुम्हाला? सगळ्यांना असं वाटतं सत्तेत बसलेलं राहायचं देवता. तर हे जीवकोटी देवता आहेत, यांचे पद आहेत. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली, प्रजा निर्माण केली. त्या प्रजेमध्ये देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग, मनुष्य, राक्षस, दैत्य, दानव, किडा, मुंगी, कीट, पतंग, पशु पक्षी सगळं. ह्या प्रजेमध्ये मनुष्यांमध्ये आणि देवतांमध्ये संपर्क करण्यासाठी यज्ञाची रचना करण्यात आली. ब्रह्मदेवाने केला. कशासाठी केलं बा? कारण की देवता स्वैर नाही झाले पाहिजे, मनुष्यही स्वैर नाही झाले पाहिजे. दोघांना एकमेकाची गरज राहिली पाहिजे. रहस्य सांगून राहिलोय. सामान्यतः कोणत्या धर्म मंचावरून हे रहस्य सांगितल्या जात नाही. देवतांना ब्रह्मदेवानं मनुष्यांवर डिपेंड केलेला आहे आणि मनुष्यांना देवतांवर. उदाहरणार्थ नेतानगरी आमदार खासदार 4945 आमदार खासदार आहेत. 4150 आमदार, 545 लोकसभा खासदार, 250 राज्यसभा खासदार. हे आपल्यावर अवलंबित आहे. आपण निवडून देऊ. राज्यसभेचं तर आपण निवडून नाही देत, पण आपण ज्या आमदारांना निवडून दिलं ते राज्यसभेचे निवडून देतात. ते आपल्यावर डिपेंड आहे. मग 5 वर्षातून एकदा करायला कराच लागते झक मारून. उपाय नाही त्याला. चाली ते आपल्यावर डिपेंड आहे. एकदा का ते बसले त्यांच्यावर आपण डिपेंड आहोत. म्हणून बसवताना कट्टर हिंदूवादी बसवा. तसं देवता. तर देवतांमध्ये इंद्रादी देवता भूलोकाकडे लक्ष द्यावं या प्लॅनेटरीकडे, काय म्हणतात त्याला, सौरमंडल, हे आपलं सौरमंडल, ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि यांनी याचं पालन करावं. देवता कसं काय पालन करून राहिलं? ऑटोमॅटिकली होऊन राहिलं. बाजूला चंद्र भगवान आहे. पण तिथं असं दुर्बिणीनं पाहिलं ते चंद्र भगवानांना की असे खड्डे 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 दिसतात. काय आहे होते? ते म्हणतात, वैज्ञानिक लोक म्हणतात ते उल्कापात झालेले आहेत मोठे मोठे. पण अजूनही होतात, अजूनही होऊन राहिले मोठे मोठे उल्कापात त्या चंद्र भगवानांना होऊन राहिले. आपल्यापेक्षा ग्रॅव्हिटी 6 पट कमी आहे. पृथ्वी देवीपेक्षा 6 पट ग्रॅव्हिटी कमी आहे चंद्र भगवानांची, असं सायन्स सांगते. बा आपण तर काही गेलो नाही, परंतु आपण विज्ञानाला काही कापत नाही ना. सायंटिस्ट कापतात एकमेकाला वाणीनं, हो, बोलून बोलून. पण आपण त्या मानून घेतो की पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीपेक्षा चंद्र भगवानांची ग्रॅव्हिटी 6 पटीनं कमी आहे. पृथ्वीवर का नाही येत त्या उल्का? चंद्र भगवान तर आपल्या भोवती परिक्रमा करून राहिले. पृथ्वी देवीच्या परिक्रमा चंद्र भगवान करून राहिले. पण किती कॉम्प्लिकेटेड आहे पहा. पृथ्वी देवी सूर्य भगवानांची परिक्रमा करते, चंद्र भगवान पृथ्वी देवीची परिक्रमा करून राहिले. कॉम्प्लिकेटेड एकदम ते परिक्रमा आहे, तरी ते आदळत नाही तो एकमेका. धक्काबुक्की होत नाही. आता इथं बसलं 2-3 वेळा महाराजांना धक्का लागला. मी महाराजांपासून दूर याच्यासाठी बसलो की मानपान जास्त असते, सन्मान असते. शंकराचार्य पदाचा मोठा सन्मान आहे भारतात. मी दूरच बसलो, धक्का नाही लागला पाहिजे. तर ते इतके फिरताना त्यांचे धक्के लागत नाहीत. आणि त्याच्यातल्या उल्कापात जो होऊन राहिला चंद्र भगवानांवर, तो आपल्यावर येत नाही. हो महाराज, तुम्हाला माहित नाही, पृथ्वीचं पर्यावरण खूप जोरात आहे. का पर्यावरण म्हणजे वातावरण, ते आवरण जे आहे ते इतकं जोरदार आहे की पृथ्वीकडे उल्का घुसली की ते जळून भस्म होते. राखच येते. बरं, राख तर पडली पाहिजे अंगावर. मग तुम्ही म्हणताय बरोबर आहे, राख तर पडावं अंगावर. बरं, सगळ्याच्या सगळ्या राखच होऊन राहिल्या का? एखादी या बिल्डिंग एवढी आली तर कशी काय राख होईल? एखादा गोटाच बसला पाहिजे, कोणाच्या डोक्यात उल्का पडली, कधीच नाही होत. ते लोणारमध्ये पडली उल्का, किती लाख वर्ष झाले तेव्हापासून उल्काच नाही पडली म्हणतात. चंद्र भगवानावर दनादन उल्कापात होऊन राहणार. आपल्याकडे काही होऊन राहिला. देवता रक्षण करून राहिले पृथ्वी देवीचं. भगवान विष्णू पालिनी शक्ती आणि त्यांच्या प्रतापानं
देवतांचं ऍडमिनिस्ट्रेशन भूलोकाचं रक्षण करून राहिलेलं आहे. स्वर्गात राहणारे देवता, छत्रपाल, लोकपाल, ग्रहदेवता हे सगळे भूलोकावर पूर्णतः नियंत्रण ठेवून आहे. काहीच संशय नाही आहे. आता यांना मनुष्यांवर अवलंबित करून टाकलं ब्रह्मदेवानं. समजा राजा प्रजेवर अवलंबित नसला, प्रजेच्या टॅक्सवर अवलंबित नसला, माजून जाईल ना होतो. प्रजेवर त्याचं काही नियंत्रण नाही, प्रजाही माजून जाणार. अराजकता, राजा नसणे म्हणजे अराजकता. प्रजाही माजून जाणार. जिथं राजा नाही, चाणक्य म्हणतात तिथं राहू नये. कारण की राजाच्या हातात 3 मोठ्या शक्ती असतात: पोलीस, मिलिटरी, न्याय व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेशन. त्या ऍडमिनिस्ट्रेशन जिथं नाही आहे, प्रशासन जिथं नाही आहे, तिथं अराजकताच मारणार आहे. छोटे भांडते आपल्याला बसू देणार आहे का? सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, बरोबर बोललो का? सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा कायदा लागू होऊन जाईल. बळी तो कानपिळी, बलिष्ठाती जीवनम. जो बलवान तो सगळ्यांची संपत्ती लुटणार. राजा नाही म्हणून, राजा आहे म्हणून हे सगळं स्थिर राहील. तसं देवतांचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे म्हणून भूलोकात पुष्कळशी व्यवस्थितपणा आहे. आणि ते देवता माणसांवर अवलंबित आहे. कसे आहे? ब्रह्मदेवाने खुटी मारून ठेवली. मनुष्य जेव्हा होम हवन करतील तेव्हा देवतांना आहार प्राप्त होणार. मनुष्यांनी होम हवन पूर्वक देवतांना आहार दिला की देवता कृपापूर्वक पर्जन्याची व्यवस्था, वायूची व्यवस्था, ज्वालामुखी न होऊ देणे, सुनामी न येऊ देणे, प्राकृतिक आपदा न होऊ देणे, अशा प्रकारचे ते ऍडमिनिस्ट्रेशनचा सांभाळ करतील. हे ब्रह्मदेवाची योजना आहे सृष्टी चालविण्यासाठी. तरी पण ते पदार्थ जाळणार ना, सत्यानाश करून टाकला पदार्थाचा. गरिबांना खाऊ घातलं असतं तर देव जास्त खुश झाला असता. बेवड्यांना सांगायच्या फालतूच्या गोष्टी की दारू पिऊ नका आणि ते पैसे वाचून गरिबांना वाटा. फालतूच्या गोष्टी आम्हाला हिंदूंना सांगायच्या नाही, शांततेला वाघायच्या नाही आमच्या समोर. त्याचं सायन्स हिंदूंनी समजून घेतलं पाहिजे. अशा शांतता शिकवणारे हिंदूही आहेत. देवतांचं शरीर 3 तत्वांचं बनलेलं आहे. त्यांच्यात पृथ्वी तत्व, जलतत्व नाही. मनुष्यांचं शरीर पंचतत्वांचं आहे. पृथ्वी तत्व, जलतत्व एक्स्ट्रा. वरण भात भाजी पोळी आपण खाऊ. देवतांसमोर तुम्ही गणपती बाप्पा समोर 56 भोग लावले असतील ना, एक लड्डू गायब नाही होतो. दुसऱ्या दिवशी आपणच खाऊ महाप्रसाद. खाऊ ना. मग देवता काय खातील? खाऊच नाही शकत. पंचतत्वाचा पदार्थ जीव कोटी देवता नाही खाऊ शकत. 3 तत्वाचं शरीर आहे देवताचं. पृथ्वी, जलतत्व नाही. अग्निवायू आकाश तेही सूक्ष्म. वायू आणि आकाश तर सूक्ष्मच आहे, पण अग्नी दिसून आला तेही सूक्ष्म देवतांच्या क्षेत्रात. त्यांची इच्छा झाली की ते प्रकट होतील. इच्छा झाली तर, किंवा जबरदस्ती मंत्र विद्येनं त्यांना प्रकट करता येते. जबरदस्ती त्यांना टॉर्चर करून म्हणा, मजबूर करून मंत्रान. मंत्र परमल भुजा सुबस विधी हरिहर सुर सर्व महामत्त गजराज कहू वसकर अंकुश खर्व. ज्याप्रमाणे हत्तीला छोटासा अंकुश वशमध्ये करून घेतो, त्याप्रमाणे मोठ्या मोठ्या देवतांना मंत्र वशमध्ये करून घेतात, प्रकट करून टाकतात. मजबूर होतात देवता प्रकट होण्यासाठी, इच्छा नसूनही. पण येतात किती वेळासाठी? 2 सेकंदासाठी. सांग लवकर लवकर फटाफट काय पाहिजे. लहान गायब होते बा. पाहिले असतील ना सिरियल मध्ये, तसं असते रिअल टाक. देवता प्रकट होतात, गायब होतात. पण ते मजबूर झाल्यावरच प्रकट होतात. कोणी जबरदस्ती हा देव दर्शन का नाही देत? गरज नाही आहे देवाला. कोणाला हौसच नाही ना देव पाहण्याची. मी 10,000 लोकांचं प्रवचन चालू होतं. महाराजांनी घोषणा केली, जल शीघ्र ईश्वर साक्षात्कार पाहिजे. 6 महिन्यात गॅरंटीनं आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. असं मी घोषणा केली. 10,000 लोक होते. गोंधळ ऐकासाठी आले होते. नाचणं चालू होतं धन्नातन. झाला, मी घरी गेलो. किती लोक आले असतील तुमचा कोणी अंदाज लावू शकते का? एकही नाही आला. कोणाला नाही पाहिजे ईश्वर. ईश्वराकडून पाहिजे. म्हणून मी ईश्वर कसा प्राप्त करावा याचं प्रवचन करूनच सोडलं. ज्याला हौस आहे तो शोधी नसली गुरु,
ईश्वराकडून काय पाहिजे? पैसे पाहिजे, ज्ञान पाहिजे, वर चांगले शिकले पाहिजे, आणि नवऱ्याचं डोकं ठिकाणावर राहिलं पाहिजे, बायको दुसऱ्याच्या नदीने लागली पाहिजे, स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे, वर्गी आउटलाईन नाही गेली पाहिजे, पैसे भरपूर असले पाहिजे, घरात भूतबाधा नाही झाली पाहिजे, करणी टोटके आपल्यावर नाही झाले पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे, सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे, मी चुनावमध्ये जिंकलो पाहिजे. आता डिमांडच वाढली बा आपली, मार्केटच वाढलं, चुनाव महायज्ञ निकुंभाला महायज्ञ किती कशासाठी? यज्ञानं सगळं भेटते ना. देवता यज्ञानं तुम्हाला वरदान देतील. कसे? आता समजा तुम्हाला गँग चालवायची आहे, गँग. जसे होतकरू अभ्यासू पोरं आहेत, जिम्मेदारी घेणारे पोरं आहेत, ते लफुटफुट्टही आहे गावात. त्यांना खाऊ पिऊ घातलं की ते तुमच्या सोबत. हा, कशी चालते गँग? काय खाऊ पिऊ घालायचं हे तुमच्यावर गँग कशी पाहिजे तुम्हाला? तुम्हाला जर भूत सिद्ध करायचं आहे, तुम्हाला मटणाचा दारूचा नैवेद्य लावा लागते त्यांना. तुम्हाला देवता सिद्ध करायचं तर प्युअर व्हेज तुपाचे नैवेद्य. तुम्ही असे काही अधिकारी सिद्ध करू इच्छिता जो नॉनव्हेज खाणारा आहे, तुम्ही त्याला काजू करून खाऊ घाला. काय हव्यातलं पुरणपोळी खाऊ घाला, किलो भर तूप होत आहे, भेटते काय? त्याचा अर्थ आहे यक्षानुरूपो बलिही. तुम्हाला कोण सिद्ध करायचं? तुम्हाला कोणती गँग पाहिजे? तुम्हाला पुरोहितांची गँग पाहिजे तर एकदम सोवळं निवडं तसं खाऊ घालायला लागणार. तुम्हाला गँग गुंडांची पाहिजे तो सारच करते तो. तुम्हाला त्याप्रमाणे त्यांना खाऊ घालायला लागणार. त्याप्रमाणे तुमच्या अवतीभोवती गँग चालणार, गँग बनणार, तुमची टोळी बनणार, संघटन बनणार. देवतांना सिद्ध करण्यासाठी त्यांना अनुकूल आहार तुम्हाला द्यावा लागणार. यज्ञात टाकलेले पदार्थ, अग्नीत टाकलेले पदार्थ वायुभूत होतात आणि त्रितत्वात्मक शरीर ज्या देवतांचा असते ते देवता तो आहार ग्रहण करतात आणि तुम्हाला वरदान देतात. पण पदार्थ तर नष्ट झाला ना. क्वांटम फिजिक्सचा सिद्धांत आहे, सगळे पदार्थ वायुभूत आहेत. स्थावर जंगम जितकी सृष्टी आहे तो सगळी वायुभूत आहे. आकाश तत्वातून वायू प्रकट झालं जगत, वायूतून अग्नीत, अग्नीतून जलात, जलातून पृथ्वी तत्व प्रकट झालं. हे रिव्हर्सही करता येते. 5 तत्व माझ्या हाताकडे लक्ष देणं जरुरी आहे. आता बोर होऊन राहिलं काय आवऱ्याकडे? सांगू का पुढे? तुम्हाला हौस आहे हो, पण त्यांना भूक लागली असेल तर कसं करता? आता योग विज्ञानानुसार हे पृथ्वी आहे, पृथ्वी. योग विज्ञानानुसार हे पृथ्वी, हे जल आहे. आपण इथं थोडं समजण्यासाठी उलट करू. हे पृथ्वी, हे जल, अग्नी, वायू, आकाश. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. सांगा बरं आता हे काय? सांगावं. हे हा वायू, अग्नी नाही, बरोबर. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. हा मधातला जो आहे अग्नी, हा पुरोहित आहे, हित पूर्ण करणारा आहे. जगातलं पहिलं पुस्तक, त्या पहिल्या पुस्तकाचं पहिलं सूक्त, त्याची पहिली ऋचा, त्याचा पहिला शब्द अग्नी. ओम अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजं होतारं रत्नधातमं. अग्निमीळे, हा अग्नी पुरोहित आहे. हा इकडलं तिकडलं इकडे करणार. या तत्वांमधलं या जे 4 आहेत त्याच्या मधात परिवर्तनकारी अग्नी आहे. कसं परिवर्तन? एक हांडी घ्या, त्याच्यात पाणी टाका, तांदूळ टाका, डाळ टाका, अग्नीवर ठेवा, खिचडी. परिवर्तन केलं ना. केळं भरपूर भरून ठेवा, भट्टी लावून द्या, म्हणजे अग्नीचा संसर्ग करा, पिकून जाणार. सूर्याच्या अग्नीनं पिकतात, फसल पकती आहे.
पोळ्या होतात तयार. आता जेवण करणार, तिथं जेवणाची व्यवस्था आहे की नाही? हा, आता ते अग्नीच्या शिवाय कसं काय झालं? अग्नीने जेवण तयार झालं. अग्नी रूपांतरणकारी आहे. खूप दाब कोळशावर पडला, खूप दाब आणि खूप उष्णता म्हणजे अग्नी, तर त्याचा हिरा होणार. सायन्स म्हणते वा, आपण पाहिलं नाही जाऊ. हिरा कसा बनून राहिला? खूप अग्नी खूप दाब हिरा. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजं होतारम रत्न धातमं. हिरे घेऊन आला अग्नी. तोच अग्नी देवतांचं पोषण करणार. क्वांटम फिजिक्स काय म्हणून आलं? सगळे पदार्थ ऊर्जा स्वरूप आहेत. E = mc². एनर्जी स्वरूप आहे. ऊर्जा म्हणजे एनर्जी. सगळे पदार्थ एनर्जी स्वरूप आहे. एनर्जीचं घनीभूत रूपांतर म्हणजे हे सगळे पदार्थ आहे. स्थावर जंगम सगळेच्या सगळी सृष्टी. दुसरा सिद्धांत क्वांटम फिजिक्सचा, ऊर्जेला आपण नष्ट करू शकत नाही आणि बनवू सुद्धा शकत नाही. एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते फक्त ऊर्जा. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, इट ओनली कॅन बी ट्रान्सफॉर्मड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. मग आपण जर त्याचं नष्टच करू शकत नाही ऊर्जा, त्याचं परिवर्तन करता येते आणि सगळे पदार्थ जर ऊर्जा स्वरूप आहेत तर पदार्थही नष्ट करता येत नाही, ते रूपांतरित केल्या जातात. मग अग्नीत टाकलेले पदार्थ नष्ट होतील का? सायन्सच्या अनुसार होत नाही नष्ट. काही करता येत नाही नष्ट, रूपांतरित करता येणार. म्हणजे नष्ट झाले का पदार्थ? यज्ञात जाळले ते नाही, रूपांतरित झाले, वायुभूत झाले. सगळेच्या सगळे पदार्थ वायुभूत झाले. अग्नीत टाकलेला पदार्थ वायुभूत होणार. पाणी जरी अग्नीत टाकलं तरी तो H2O होणार. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू मुक्त होणार, वायुभूत होणार. म्हणून अग्नीत जे पदार्थ टाकलेले आहेत ते वायुभूत होतात आणि मंत्र संयोगाने ते देवता ग्रहण करतात. मंत्र संयोग, भाव संयोग. स्वाहा नावाची देवी देवतांना आहार देते. स्वधा नावाची देवी पितरांना आहार देते. वैदिक यज्ञ वशत्कार स्वरूप असतात. वशक लावतात. तांत्रिक पौराणिक यज्ञ स्वाहाकारानं होतात. पित्रांसाठी स्वधा सहित सर्वेभ्यो मातृपितृभ्यो नमः. स्वधा नमः. मग ते देवीचे स्वरूप आहे. त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं ही वषट्कार स्वरात्मिका देवीचं आहे. जगदंबाचं स्वरूप आहे स्वाहा स्वधा वषट. देवीचं नाव घेऊन राहिले कोणताही देव असो, हो कोणताही देव असो, ब्रह्मा विष्णू शिव गणपती हनुमान काल भैरव, देवीचं नाव उच्चारण करा लागणार तिथं. स्वाहा. ओम गंगणपतये नमः स्वाहा. ओम विष्णवे नमः स्वाहा. ओम शंभरे नमः स्वाहा. नाव घ्या लागणार देवीचं. ते देवी जगदंबा आद्यपराशक्ती परब्रह्म स्वरूपिणी सगळ्या देवतांना आहार देणार, पितरांना आहार देणार. आणि तुम्ही जेव्हा देवीचं नाव घेऊन त्या देवतेच्या उद्देशानं त्या देवतेचा मंत्र उच्चारण पूर्वक स्वाहाकार करत त्या देवतेला आहार देता म्हणजे आहुती देता, ती देवता तुम्हाला बसते. निसंशय. फक्त 1-2दा केल्यानं नाही होणार, करत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. म्हणजे एकदा जिम मध्ये गेला ना, बायसेप हालवून घेतला, तेवढ्यानं डोले शोले बनत नाही. रेग्युलर केला पाहिजे. एक दिवस मंत्रजप केल्यानं होणार काय? रेग्युलर केलं पाहिजे. एक दिवस कामधंदे केल्यानं भरपूर पैसेवाले होसाल काय? रेग्युलर कामधंदा केल्यानं पैसेवाले होसाल. एक दिवस अभ्यास केल्यानं ज्ञानी होसाल का? नाही. एक दिवस अध्ययनानं ज्ञानी होणार नाही. निरंतर करत राहिलं पाहिजे. रेग्युलरिटी, निरंतरता, नियमितता. निसंशय तुम्ही श्रीमंत होसाल. आता एवढे मोठे यज्ञ प्रत्येकाला जमत नाहीत, करणं अवघड जाते. एवढा पैसा कुठून आणायचा? गावरान गाईच्या तुपाचे दिवे लावा घरी. एक तर अग्नीवर तूप टाका. देवतांचा प्रधान आहार तूप आहे. गावरान गाईचं तूप, गावरान गाईचं, जर्सी हॉल्स्टीनचं नाही. का? गाईला खांदा असतो. गावरान गाईला त्याच्यात सोलर फ्लेक्सस असते, सूर्यचक्र, आणि गाईच्या नाकापासून शेपटीपर्यंत सूर्यकेतू नावाची नाडी गेलेली असते. त्या सोलर फ्लेक्ससनं गाईच्या शरीरात सारी सूर्याची ऊर्जा ओढल्या जाते आणि त्यामुळे तिच्या दुधात ती ऊर्जा तयार होते की तो देवतांचा आहार बनतो. दुधातून दही, दहीतून लोणी, लोण्यातून तूप.
आणि तूप देवतांचा प्रधान आहार आहे. म्हणून हिंदूंमध्ये कोणताही व्रत पर्व त्योहार दिवा लावूनच पूजा सुरू करतात. दिवा अत्यंत महत्वाचा. बाकी कितीही पूजा घालावं तुम्ही, दिवाच नाही तिथं. कसं वाटतंय? पण जे काहीच करत नाही ते रोज धूपदीप करतात. दुकानदार लोक रोज दिवा लावतीलच ते दुकानात. इलेक्ट्रिसिटीचे दिवे असल्यावरही ते दिवा लावतीलच. का? ते रक्तात आहे आपल्या. तो होम हवन रक्तातच आहे. आपल्याला ते केल्याशिवाय चैनच नाही पडत. पण ते जर आपण समजून व्यवस्थित केलं, गावरान गाईच्या तुपाचे दिवे, तुमचा जो भरपूर पैसा येईल याच्यात काही संशय नाही. जे लोक तुपाचे दिवे लावतात, भरपूर तूप जाळतात देवतांच्या नावानं, ते श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही यज्ञयाग हिरीरीनं करा, सुखी व्हा. अशा यज्ञांचं आयोजन स्वतः करा. गायत्री परिवाराच्या लोकांना बोलावून यज्ञ करा. आपल्या क्षेत्रातल्या पुरोहितांना बोलावून होम हवन करा. पुरोहितांनाही माझं निवेदन आहे की खूप विस्तृत मोठं कर्मकांड न सांगता शॉर्टकट घरोघरी यज्ञ करण्याचा प्रयत्न करा. कारण हिंदू संस्कृती जागृत होईल, देवतांचे आशीर्वाद प्राप्त होईल. जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी मोठे मोठे यज्ञाचं आयोजन करा. राजा लोक अश्वमेध, राजसूय इत्यादी मोठे मोठे यज्ञांचं आयोजन करत होते. पण तसं आपल्याला शक्य नाही झालं तर आपण घरी करा. कमीत कमी एकदम वर्षातून 4 वेळा तरी होम करा. ते नाही होत, वर्षातून 2 वेळा तरी करा. नवरात्रीमध्ये ते नाही होत, एकदा तरी करा. ते नाही होत, मरा. काय करता तुम्ही जगून? आहार निद्रा भय मैथुनांचे येतच समान हा पशुभिर नराणाम. खाऊन राहिले, झोपून राहिले, सेक्स करून राहिले, भिवून राहिले. माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल. मग ढोरातून आपल्यात काय फरक आहे? मोक्षलाभ करण्याचा अधिकार, ईश्वराचा साक्षात्काराचा अधिकार आपल्याला मनुष्यांना फक्त, आणि त्याच्यात हिंदूंना फक्त. इस्लाम आणि ख्रिश्चनिटीतून मोक्षलाभ होत नाही. म्हणून मोक्षमार्ग टिकविणे आपल्या हातात आहे. देवतांना सिद्ध करून आपण मोक्षलाभ करून घेतला पाहिजे. संपत्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. भरपूर ऐश्वर आमचं पूर्त झालं की झालं अशी भिकारचोट वृत्ती ठेवू नये. छोटस घर असावं, अरे मोठं कर ना. आपलं एक छोटस मुलगा असावा, छोटस बाळ, आपलं एक मूल सौख्य विपुल ढोर लेखाचे मजा मारण्यासाठी लग्न करून राहिले. संन्यासी व्हा, देश धर्मासाठी बळी द्या स्वतःचा. लग्न जर करत असाल तर 3 जण कमीत कमी देशाचं 94 कोटी झालो आपण. फक्त 56 कोटी मुसलमान आहेत. 56 कोटी धवस देऊन राहिले. राम मंदिर भरून टाकू आम्ही 20 वर्षानंतर. शरिया कानून लागू करून काही शरम वाटली पाहिजे. लग्न झालेल्यांना शरम वाटली पाहिजे. संन्यासीवाना आमच्यासारखे बली द्या स्वतःचा धर्मासाठी, राष्ट्रासाठी. लग्न करत असाल तर 2-3 जणांना लाखपणा लावला. एक मूल सौख्य विपुल. मानसिक रोगी होता आणि एक मूलवाले मानसिक रोगी होतात. 10 मिनिटं ते पोट्ट उशिरा आलं किंवा ते पोरगी उशिरा आली, कुठे गेली, ऍक्सिडेंट नाही झाला, मेली तर नाही, कोण पळवून तर नाही नेली, पोट्ट गेलं तर नाही, गाडी खाली, असे भलभलते विचार येतात. शत्रू चिंतन करत नाही, इतकं प्रेम करणारे चिंतन करतात. बेकार माहित आहे. मानसिक रोगी होतात हे म्हातारपणात हे लोक. म्हणून 3-4 तरी लेकरं होऊ द्या. 2 तर होऊ द्या, कमीत कमी 2चे 2. तेवढी तर होईल कॉन्स्टंट लोकसंख्या. आता याच्यापेक्षा खाली उतरता का? तुमचं पिंडदान करायला कोण राहणार आहे? म्हणून यज्ञयागही करा, सुप्रजा उत्पन्न करा, भरपूर पैसे कमवा, गौरक्षण करा, गौरक्षणाला दान करा, मोठमोठे यज्ञ आयोजित करा, मोठे विशाल मंदिरांचं निर्माण करा. भारतात जे सोन्यात चांदीचे मंदिर होते, दक्षिणेत जाऊन पहा तामिळनाडूमध्ये कसे मंदिर आहेत विशाल. आपल्याकडे मंदिर पाहिलं की असं मंदिर होय, त्याच्यापेक्षा तर मोठे मोठे घर लोकांचे आहेत राव. ठीक आहे, म्हणजे महत्वाचं सांगायचं होतं ते सांगितलं असं काय ना. कोणाला काही प्रश्न आहे का? ठीक आहे. ओम काली म्हणा. म्हणा ओम काली. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा